मित्रांनो रूमवरती आलो, फ्रेश वगैरे झालं, आंघोळ वगैरे केली आहे. आता रेडी वगैरे होऊन मी आणि गज्जू भाई चाललोय पुन्हा कोची एक्सप्लोर करायला. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो, एवढं जास्त काही दाखवू जर नाही शकलो तर ठीक आहे, समजून घ्या. पण आता आम्हाला जेवढं एक्सप्लोर करता आम्ही जेवढं एक्सप्लोर करतो. आता दुपारचे वाजले 3-5 तास आमच्याकडे आहे आणि ते आता पूर्ण कोची एक्सप्लोर करा. स्टेची जागा कशी चांगली, ठीक आहे, वरती वरती ठेव भाऊ. वरती मस्त वाटते. तर पण एकदम क्लास डायरेक्ट इथला माणूस घेतला डायरेक्ट. समजून घेणारा माणूस. हे बघा इकडे पण स्टे साठी प्लेस आहे. वरती पण जागा आहे, खाली पण जागा आहे, इकडे पण जागा आहे, सगळीकडे जागा आहे. लय पाऊस चालू आता, पाऊस बंद झाला त्याच्यामुळे लेट झाला. सकाळी डायरेक्ट 11 ते 2 कम से कम 2 वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. त्याच्यामुळे जाता नाही आला लवकर बाहेर आम्हाला. आता पाऊस उघडला. आता जेवढं फिरता येईल, जेवढं एक्सप्लोर करता येईल तेवढं दाखवणार. तुम्ही फक्त ट्यून राहा चॅनल मध्ये, म्हणजे तुम्हाला जसं सगळं एक्सप्लोर दाखवता येईल काळजापासून ते तुमच्यापर्यंत. फक्त आमची स्टेची जागा ही इकडं. मित्रांनो मस्त भारी एरिया आहे. गज्जू भाई गाडी लई बाहेर. हे बघा मित्रांनो काय वातावरण एकदम. अरे हा ते हेल्मेट तर कंपल्सरीच आहे, हे लक्षातच राहत नाही. इकडे जागी कॅमेरा लावतात. ए इधर आणि ते घाला आता हेल्मेट घालून जायला लागेल, नाहीतर फाईन पडेल. तर मित्रांनो भेटतो तुम्हाला 500 फाईन. ऑन द वे. किती? 500 रुपये फाईन. गाडी झाला मित्रांनो पाऊस चालू. आपले शस्त्र घातलेलं आहे. आता येऊ द्या किती पण येऊ द्या पावसाला. लढत नाही, बस लढत राहायचं. चलो पोचलो मित्रांनो. काय कुठं हे काय काय कुठं आलोय आपण? जीव टाउन मध्ये कोची. हे एंट्री. चल हे बघा अशा प्रकारचं आतमध्ये मस्त पेंटिंग केली खरी त्याची. एकदम मस्त आहे. पण ऑइल नसते ते सांडे का ते? हे बडीशेप दिसते मला. त्याच्यात वाटतंय. बापरे लय घाण लागते ते, लय घाण वाजतोय. हे बघा इथं असं सीन आहे मित्रांनो की कशापासून मलबेरी. नाईस. आपण इथे येऊन वेगवेगळ्या ऑइलचा जो स्मेल जो आहे तो आपण इथे घेऊ शकतो. भरपूर प्रकारचं तेल आहे मित्रांनो. पहिल्यांदा बघितलंय. वेगवेगळे आता आम्ही पहिल्यांदा बघतोय ते वेगवेगळे ऑइल. बडीशेपचं पण ऑइल आहे. हा म्हणजे बडीशेप, म्हणजे डिफरंट काइंड ऑफ यूज आहे असं त्यांनी बडीशेप आहे, स्ट्रॉबेरी आहे, हे बघा अननस. आणखीन मित्रांनो तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ब्लॉगला शेअर करा. आणि आपल्या सिरीज मध्ये ट्यून राहा, म्हणजे कसं तुम्हाला नवीन अपडेट्स किंवा केरलाच्या भेटत राहतील. सिरीज मध्ये तुम्हाला अपडेट्स भेटत राहील किंवा मदत भेटत राहील. चलो भेटूया. 5 मिनिटं झाले आम्ही आतमध्ये आलो, पण लगेच पोहोचायला झालो. कसं फिरायचं कसं आम्ही आता. इथे छत्री आणली होती, छत्री रूम वरतीच ठेवलेली आहे. आता ओल्ला होणार आम्ही परत. हे बघा परत पाऊस चालू झाला. ठीक आहे पण तरी पावसात फिरणार आम्ही. ओल्ला होणार पण फिरणार. बघा तुम्ही जीव टाउन मध्ये जर आले मित्रांनो कोची मध्ये, तिथे येऊन नक्की भेटते. भारी मस्त आहे बघायला. एवढे प्रकारचे तेल बनवलेत ना त्यांनी, लय खतरनाक तेल बनवलेत. आम्ही तर पहिल्यांदा बघितलं. अँड यू मस्ट विजिट दिस प्लेस. अँड स्मेल पण भारी होतं खरंच. काय आंबट आहे, काय गोड आहे, काय चांगलं आहे. आणि काय आता अजून बघू काय एक्सप्लोर करायला मिळतं. आता इथं आलोय आर्टिसन मध्ये. बघू अजून भरपूर ठिकाण आहे इथं बघण्यासाठी आहे, पण पाऊस चालू त्याच्यामुळे आम्हाला टाइम भेटत नाही जास्त बघायला. पटपट हल्लो व्हायचं चान्स त्याच्यामुळे. आता इथं आतमध्ये बघू काहीतरी. कलेक्टिव्ह पीस आहे मित्रांनो सगळे पीस. असे चुन के निकाले हुए पीस आहे. हे देखो, हे बघा खूप सारे इथं आहेत ऑप्शन आहेत. बेड कव्हर पण आहेत इथं. आपलं कुर्तीज आहे, पॅन्ट आहेत. मुलींच जास्त आहे. चुकीच्या दुकानात शिरलोय आम्ही जरा. हे बघा इथं शॉल वगैरे आहेत. मस्त दुकान आहे इथं.
मित्रांनो लय कठीण आहे आपल्या मुलांचे. इथं मुलांसाठी काय नाहीच आहे, सगळे मुलींसाठीच आहे. ते बघा सगळे मुलींचंच मार्केट आहे. काय हे बघा सगळ्या मुलींचं, इकडं मुलींचं, इकडं मुलींचं, इकडं मुलींचं. काय मुलांनी घ्यायचं काय कुर्ती घालायचं का आपण? हे जरा आवडलं होतं. आता यांचा ओणमचा फेस्टिवल आहे, म्हणलं हे घेऊ. हे भारी वाटलं आम्हाला, घेतोय आता. आय थिंक दिस वन इज नाईस वन. This is traditional Abraham category. हा बट आपण हे घ्यायचं का? कुठलं? And this one is also in Papuchi Beach. कला मित्रांनो, कला बघा, आर्ट काय खतरनाक खतरनाक लावलं एकदम नेक्स्ट लेवल. मित्रांनो एकदम एक्स्ट्रीम लेवलचे बघा, एकदम खतरनाक. तुम्ही जेवढं बघता ना तेवढं कमी आहे मित्रांनो. बघा खूप खूप काय काय खूप काय काय खूप. आता आतमध्ये जास्त अलाउड नाही मला, त्याच्यामुळे मी जास्त शूट करत नाही. हे बघा इथे काय लावलं तरी तुमच्यासाठी केलंय व्हिडिओ शूट. मित्रांनो एवढं डेंजर आहे ना, अरे बाप. अलाउड नाही मित्रांनो फोटो व्हिडिओग्राफी करायला, त्याच्यामुळं नाही केलं पूर्ण. पण एकदम खतरनाक, आयुष्यात कधी बघितलं नव्हतं एवढं मोठं खतरनाक. लय काय काय लय काय काय भरपूर काय काय. गजू भाईने लायटर घेतले. काय घेतले? टाकू रे बाबा. हा ते करत नाही, शॉक म्हणून घेतलं, एक आठवण म्हणून. ते बघण्यासारखं भरपूर आहे इथं. इकडं पण दुकान आहे बघा, इथं पण दुकान आहे, इथं पण दुकान आहे. पण आता लय उशीर झाला त्याच्यामुळे बघत नाही. पण हे वालं दुकान ना, हे बघा हे वालं शॉप, हे वाला. एकदा त्या शॉपला व्हिजिट करा मित्रांनो तुम्ही, मग तुम्हाला समजेल काय आहे. तिथं आतमध्ये नाही, तिथं आतमध्ये एक मर्सडीज पण उभा आहे, मर्सडीज बेंज 1680 वाली. ते शूट करायला अलाउड नाही, त्याच्यामुळे दाखवलं नाही तुम्हाला, नाही तुम्हाला दाखवले असते. एक राजदूत आहे बाईक आणि एक मर्सडीज बेंजची कार आहे 1680 वाची. त्यांच्या मालकाची कार आहे, गाडी आहे ती, त्यामुळे अलाउड नाही व्हिडिओग्राफी करायला. हे बघा हे पूर्ण त्याचंच मार्केट आहे बघा. पूर्ण जीव टाउन म्हणून काहीतरी आहे इथे. तर तुम्ही जर आले नाही तर नक्की इथे येऊन बघा, मस्त आहे. हे प्रत्येक शॉपला नाही जाता येणार आपल्याला, कारण की लेट होईल. हे बघा इथं एवढं जुनं सगळं सामान आणलंय, कुठे यांनी काय कळत नाही. हे बघा इथं बघा, हे बघा मित्रांनो काय खतरनाक मार्केट आहे. एकदम फोटोज साठीच तर एक नंबर. सारखाच पाऊस होतो, सारखाच पाऊस होतो. काय हे बघायचं की पावसाला बघायचं काय कळत नाही. ऑप्शन नाही आपल्याचा, मग काय थांबायचं थोडा वेळ, जायचं तो जागा. मग परत जायचं पुढे. तर आता फिरून थकलेलं आहे, आम्हाला आता काय समजत नाही. बाहेर लय पाऊस चालू, एवढं डेंजर पाऊस चालू ना. आता म्हणतो जरा कॉफी वगैरे पिऊ, कंटाळा आला. आता फिरून कंटाळा आलाय. आमचा प्लॅन होता अजून दुसरीकडे कुठं तर जायचं कोचीमध्ये, पण मला नाही वाटत पॉसिबल आहे, कारण की इथंच आम्हाला 5 झालेत. 5 इथंच वाजलेत. आम्ही निघालो होतो 2 वाजता, 2-3 वाजता निघालो होतो आम्ही. 5, 3, 4, 5 2 तास आम्ही इथंच घातलेत. आता काही ऑप्शन नाही, त्याच्यामुळं ठीक आहे एवढं मार्केट फिरू आणि बघू, करू ट्राय. जर जमलं तर जाऊ आयलँडवरती, नाही तर मग नाही. एकप एक मस्करी एवढी. हा कसं पाहिजे केवढा आहे हा हे बघ. हा ते एवढा केप आहे माझा. अरे अरे पावसाला काय करू, हे पाऊसच चालू आहे, कंटिन्यू पाऊस चालू झालाय. बारिश 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 बारिश. हे बघा शॉपिंग एरिया आहे, शॉपिंग एरिया, टोटल शॉपिंग एरिया आहे. समजत नाही आता काय करायचं. मित्रांनो या शॉलची प्राइस विचारली मी, 900 रुपये बोलला. आणि इकडची मला बोलला याची सांगा किती असेल. तर त्यांनी मला गेस करायला लावली किती असेल, तर मी गेस केली. तुम्हाला किती वाटते किती असेल याची प्राइस, या शॉलची प्राइस किती असेल? ह्याची 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 हे सभी शॉल आहे ना, किती असेल रेट
बता रही इनको रेट कितना है? उसमें ब्लू वाला 6,000 12,000 का है, वो ब्लू वाला 12,000 का ठीक है। है। ये 5,000 का है, हाँ। ये 7,000 का है। वो ब्राउन वाला वो 15,000 का है। ऐकलं का प्राइस? उससे भी महंगा ये इस टाइप में ये 20,000। 20,000ची शॉल आहे, याच्यात काय आहे एवढं? काय आहे? क्या है इसमें इतना, मतलब क्या ये है? कश्मीरी शॉल है। ये एक कश्मीर में एक बोट है, नहीं उसको शिप बोट, अच्छा। इंग्लिश में शिप बोट। ये उसके फर से बनता है और स्पेशली कश्मीर में ही होता है। मतलब ये सभी इम्पोर्टेड कश्मीर से ही हुआ है। ये हमारा खुद का है। अच्छा, वो तुम लोग जो वो शिप हमारा, से वो हाँ, लेके आते जो हैं इधर? हमारा ओनर है हम्म। वो उधर से वो स्टिच करवाते हैं, हम सेल करते हैं। अच्छा, बघितलं का मित्रांनो, हे काय एवढ्या 20,000ची शॉल घेऊन काय करायचं? कठीण आहे, लय जास्तच अति रेट आहे इथं. मी आपलं नॉर्मल बघितलं एक ते शॉल. ये कॉटन का ही 900 का है। कोणचा वाला? हे वाला? हे बघा कॉटनचे 900 रुपयाला. काय आहे याच्यात एवढं? कठीण आहे. 15 का है। कोणचा वाला? ये shorts, इसमें एलिफेंट वगैरह। हे बघा, हे 15,000चे का? त्याच्यावर हत्ती बनवलेत म्हणून. हा, पण सॉरी 1500 काय, तेव्हा 1,500च आहे. गणलं जरा तिकडची प्राइस ऐकून इकडे गणलं नाही जरा. बघा मित्रांनो, कठीण आहे, आपल्यासारखंच काम नाही. घेऊ शकतो असं काय नाही आपण, पण एवढे एका शॉलला घालायचं म्हटलं की कोणी सांगितलं एवढे कुठे करायचे. पाऊस थांबलेला अजून पण नाहीये मित्रांनो, आमचं फिरून झाला आता. आणि पावसामुळे ब्लॉग नाही काढला, पण फिरून झाले मित्रांनो आमचं. गावा असला पाऊस चालू काही फिरता पण येत नाही. आता आम्ही एक्सटेंड केला एक दिवस, उद्याचा पण आम्ही इथं stay करणार होतो stay आता. करणार आणि उद्या एक्सप्लोर पण करणार तुमच्यासाठी फक्त जीव टाऊन आपला फिरून झालाय पूर्ण. हा 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 एरिया फक्त फिरलो आम्ही पूर्ण. चर्च राहिलाय चर्च. चर्च जाऊ दे, आपल्याला काय नाही. चर्च नाही, ऍक्च्युली ते म्युझियम आहे. मग आता हा पूर्ण एरिया बरं कव्हर सर. केलाय. ओके सर. आता ओके सर. उद्या इथे स्टे करणार आम्ही. आजचं इथलं झालंय, पाऊस थांबतच नाही, काय करणार आहे बघा. कंटिन्यू पाऊस चालू, कंटिन्यू पाऊस चालू. नो अदर ऑप्शन्स. बोललं झालंय बघा. माझी जीन्स बोलले मित्रांनो, नवीन काहीतरी ट्राय करतो आज. हे गरम पाणी गरम. आम्ही हॉटेलमध्ये आलोय जाऊन करायला. हे बघा ना, इथं नाही, इथं पाणी गरम आहे, गरम. इथे बोलतात की इथं सगळे लोक गरमच पाणी पितात. आणि हे बघा ना आम्ही काय ऑर्डर केलं फर्स्ट टाइम मी खाते. काय म्हणते त्याला? काय माहित नाही, त्याला काहीतरी mix कापड काहीतरी बोलतात, माहित नाही. पण इथं लोक सगळे गरम पाणी पितात. काय माहिती. हे बघा पाणी पाहिजे, किती गरम आहे बघा. गरम पाणी आहे. ट्राय करू आज. काय पाणी गरम काय वेगळं नाही लागत, पण जेवताना गरम पाणी. ठीक आहे. इडलीचं पीठ आणि पापड आहे. वही केरला थिंग्स. ते भाजी ऑर्डर दिली. भाजी आल्यानंतर जेवण करतो. पाऊस चालू, अजून पण पाऊस थांबला नाही. माझ्या तिथून जाणार डायरेक्ट रूम वरती, झोपणार डायरेक्ट आता. बघू ट्राय करून कसं लागतंय. एकच जुन्या खाल्लंय, चांगलं लागतंय म्हणतोय. बघू. चांगलं लागतंय रे, मस्त आहे हा, टेस्ट मस्त लागतंय. काय म्हणतो त्याला? काय बोलतोय इसको भैया? हा, पुट्टू पापड. पुट्टू पापड म्हणतात, पुट्टू पापड भारी लागते. इडलीचं पीठ आहे आणि पापड चुरलाय. मित्रांनो, जेवण करून डायरेक्ट रूमवरती आलोय. पाऊस चालू असल्यामुळं जास्त ब्लॉग काढायला जमत नाही. तर आज फक्त जीव टाऊन एक्सप्लोर केलाय. आता उद्याचा प्लॅन आहे बीचवरती जायचा, कारण की आता आजच प्लॅन होता, पण पाऊस असल्यामुळे जास्त जमलं नाही पटपट, कारण की तिथं मार्केटमध्ये 2-3 तास गेले आमचे जास्त. तर आता आज झोपतो आणि उद्या उठून आम्ही जाणार आहे बीचवरती. मी आजच्या दिवसाचे 2 पार्ट बनवले होते. पहिला पार्ट तुम्ही बघितला नसेल तर जाऊन चेक करा मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला पार्ट 2 कसा वाटला मला नक्कीच सांगा. ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा मित्रांनो. तेवढेच व्ह्यूज वाढतील माझे. आणि भेटू तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.